मित्रांनो, आज पिसारवेचं मैदान चाललो होतो. पिसारवेच्या मैदानाला समोर शिवादादा पण रस्त्यावरच भेटला. तर बोलतो शुभम डॉन आज येणार आहे. आज येणार आहे तर आलो शिवादादाची मुलाखत घेऊन जाऊ बोला. आणि शिवादादांनी सांगितले की शेठ पण आले शुभम डॉनचे मालक. तर चला त्यांच्याशी येऊन बोलूया. शेठ नमस्कार. नमस्कार. दादा, आज शुभम डॉन एक मोठं नाव मुंबईला गाजतंय. पब्लिकचा चांगला बैल आणि आज एवढं नाव करतंय. दादा कसं वाटतंय आज मुंबईला येऊन तुम्हाला? मुंबईला आल्यावर खूप आनंद होतो आणि बैल पण चांगला पळतोय. शिवादादा शिवाशेठ आमचे चांगले नियोजन करतात. 2-3 नंबरला बैल होता, आज त्यांनी 1 नंबरला बैल नेलाय. दादा, मुंबई बिनजोडला पब्लिकला पळणं म्हणजे एक अवघड काम असतं आणि आपला शुभम डॉन करतो. खरोखरच म्हणजे ती संपूर्ण टीमची असू द्या, शिवदादाची असू द्या किंवा शुभम डॉनच्या मागे संपूर्ण जी टीम आहे ती खूप मेहनत करते आणि एक चांगल्या स्तरावर नेऊन आज शुभम डॉनला ठेवलं. हे शुभम डॉनकडे बघता आज काय वाटतं तुम्हाला? 100% शुभम डॉनकडे बघितल्यावर खूप आनंद होतो की बैल शुभम डॉन पब्लिकलाच पळतो पहिल्यापासून, पण मुंबईमध्ये पळणं काय एवढं सोपं नाही. तरी पण यांचं सगळ्यांचं नियोजन एवढं चांगलं आहे की बरोबर चांगले चांगले पैरे करून आज बैल त्याने 1 नंबरला नेला. आणि शुभम डॉन बाहेरनं पळताना बघितल्यावर खूप आनंद होतो. दादा, आज तुम्ही स्वतः शर्यती बघायला आले, आज कसं काय नियोजन आहे? आजचं नियोजन दादालाच माहिती आहे, शिवाशीटला. हम्म. दुसऱ्या बॅनर पडला होता. मग ओके. ते आता काय आहे ते आपल्याला मैदानात गेल्यावरच कळेल. किती जाती आहे सध्या बैल? आता आपला शुभम डॉन दुसरा आहे, दुसरा 2 आहे का? जाती आहे. दादा, शिवदादांशी कॉन्टॅक्ट कसं झालं किंवा शिवदादाच्या दावणीला आज आपल्याला शुभम डॉन कसं काय बघायला भेटतं? मुंबईमध्ये बघितलं तर पहिल्यांदा शेठ म्हणलं तर आमचे शिवाशेठच. हम्म. शिवाशेठ यांचा पतंग बैल होता पहिला. तो पतंग बैल माझ्याकडे होता. ओके. अर्धा सीझन म्हणजे 4-6 महिने बैल होता माझ्याकडे. तेव्हापासूनची आमची ओळख होती 3-4 महिन्यापासून, म्हणजे 3-4 वर्षापूर्वीपासून. तेव्हापासून संबंध होते. त्यामुळे मुंबईला बैल येणार म्हणजे मग शिवादादाकडेच येणार. पाठीमागं पण आलो होता तेव्हा दादाकडेच आलेला आणि ह्या वर्षी दादाकडेच पाठवलंय. दादा, नक्की म्हणजे बैल कसं काय करार वगैरे झालाय का, कसं काय विषय आहे आपला? हा ना, करार झालेला आहे. हम्म. दादाला करार पत्र लिहून दिले आम्ही. हे माझ्याकडे स्टॅम्प आहेच. ओके. तर म्हटलं तर आलाय तुम्ही तर आपली एक बाईट देऊन टाकू. दादा, कसा काय करार झाला, कशा काय प्रकारचे मैत्रीचे संबंध थोडक्यात सांगा ना. मैत्रीचे संबंध चांगले आहेत. करार हे तुम्ही आता फोटो काढून घेतलेला आहे. 4-6 महिन्याचा करार दादाच्या नावाचं करून दिलेला आहे. ओके. किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत पळणार आहे त्यांच्या नावावरती? 28/11/2025 पासून ते 31 मार्च पर्यंत. ओके, 31 मार्च पर्यंत. दादा, त्यांच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? कारण का जे नियोजन केलेत म्हणजे टॉपचे नियोजन केलेत आणि हळूहळू का होईना 1 नंबर मध्ये बैल नेलाय त्यांनी, काय सांगाल? 100% नियोजनाचा बादशाह म्हणतात. फक्त बॅनरवर नाही तर शिवादादा खरोखरचा नियोजनाचा बादशाह आहे. हे दादाने सिद्ध केलंय. दादा, आज पण तुम्ही बघायला आला, एक प्रेक्षणीय बिनजोड देखील होणार आहे. काय अशा अपेक्षा ठेवली तुम्ही? 100% बिनजोड चांगली होईल आणि शुभमच्या गळ्यात चांगलाच बैल पळेल. दादा, तिकडे कसं काय नियोजन असायचं तुमचं शुभम डॉनचं? शुभम डॉन 3 फेऱ्याला पण पळतो तिथं, पण 3 फेऱ्याचा विषय काय होतो, शुभम डॉनला जरा खाली मांडताना शुभम डॉन जरा हालचाल करतो. त्याच्यामुळे आम्ही पण 3-4 तिकडे 3-4 वेळा फायनलला राहिलाय. 3-4 ढाली आहेत आमच्या. पण शक्यतो शुभम डॉनला जो शुभम डॉन इथं पळतो बिनजोडला, तो एकदम फर्स्ट क्लासच पळतो. ओके. दादा, त्या दिवशी पण एक शेरासोबत तुम्ही बघितली असेल, शेराच्या गळ्यात पळाला एकदम चांगला नंदी आणि त्या नंदीच्या गळ्यात म्हणजे एकदम टॉप स्पीड लागला शुभमला, काय सांगाल? चांगला शुभम चांगलाच पळाला आणि चांगलंच नियोजन केलेलं दादानी शेराबरोबर. आम्हाला सांगितलेलं शेराबरोबर आज पळणार आहे. आनंद झालेला त्यावेळेला आम्हाला. दादा, काय अशा अपेक्षा ठेवता या 3-4 महिन्याच्या जो करार आहे त्याच्याकडनं? कारण का शुभम डॉनला आता बघतोय आपण टॉपला, म्हणजे सगळी जण विचारतात आणि टॉपला नेऊन ठेवलंय. आणखी काय अशा अपेक्षा ठेवताय तुम्ही त्याच्याकडे? अपेक्षा काय नाही, 3-4 महिने जोपर्यंत बैल इथं आहे किंवा पुढे पण राहील, पण शिवादादापासून बैल टॉपला म्हणजे 1 नंबरातच पळणार एवढी आमची अपेक्षा आहे आणि ती सत्यात उतरलेलीच आहे आधीच. चालेल, शिवदादा तर काय विषय नाही. ओके, शिवदादा सोबत थोडंसं बोलतो. मित्रांनो, आपण एवढे दिवस बघतो शिवा म्हात्रे, फक्त नाव ऐकून आहे, पण नक्कीच आपल्याला माहित नव्हतं. शिवदा, नमस्कार. नमस्कार. दादा, कॅमेरा समोर खूप कमी दिसता तुम्ही, नक्की? नाही, मी पडद्यामागचा हिरो आहे. नक्कीच पडद्या मागे नाही तर पडद्याच्या समोर तुमच्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ गेलाय. आज सिंगर म्हणून तुमची एक चांगली ओळख आहे आणि खरोखर आज एवढा चांगला नंदी म्हणजे बैलगाडा क्षेत्रामध्ये येऊन तुमचं चांगलं पदार्पण आहे. अगोदर पण होतं, पण आता एक नावाजलेला नंदी तुमच्या दावणीला, म्हणजे त्याचं नाव देखील तुम्ही मोठं केलंय, काय सांगाल? काय नाही, ज्याचा नंदी पळतो तो टॉप मध्येच जाणार आहे. पण टॉप मध्ये जायसाठी पण ओळख
पैरे ह्या गोष्टी पण इम्पॉर्टंट असतात, पण ते सगळे तुम्ही मॅनेज करताय, काय सांगाल? त्याचा ओळख पण लागतो आणि ओळख असेल तरच पायरी होती. दादा आता संपूर्ण मुंबईचे नियोजन तुमच्याकडे आहे. कसं काय नियोजन करता? आता पहिले तर एकदम टॉपचेच करतात. आणखी आणखी कशा प्रकारच्या बिनजोड आपल्याला या शर्यती क्षेत्रामध्ये मुंबई बिनजोडमध्ये आपल्याला बघायला भेटतील येणाऱ्या काळात? चांगलेच होतील, पण सर्व शर्ती मैत्रीपूर्ण होतील. ओके. आणि पैऱ्याचं वगैरे ते नियोजन करते तुम्हीच आहात. आता शुभम डावला बरीच जण विचारत असतील पैऱ्यासाठी किंवा बरेच जणांची इच्छा देखील असेल. चांगला पब्लिकला पळतंय बैल. मग कसं काय? पायरे तर भरपूर येतात मुंबईचे, जेवढे टॉपचे पायरे आहेत तेवढ्याचा फोन कॉल येतो, पण हम्म. आपण नाराज नाही कोणाला करत. 2 पायरे झालेले आहेत 2 मैदानाचे, त्याच्यानंतर तुमचा आपण ठरवू. ओके. पाळायचं. दादा सगळ्यांच्या इच्छा तर तुम्ही पूर्ण करता, पण तुमच्या पण काही इच्छा राहिल्यात का शुभम डावकरना कोणामध्ये पळायच्या? आहेत, पण ते आपण येणाऱ्या काळामध्ये 100% बोलू नाही, करून दाखवू काय? करून दाखवा. शेड बद्दल काय सांगाल? कारण का बघा एवढा मोठा नंदी आज तुमच्या दावणीला त्यांनी दिलाय आणि खरोखरच तुमचं पण नाव करतंय, कुठून कुठं त्यांचं पण नाव करतंय, काय सांगाल? मेन म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे की हम्म. तेवढा मोठा नंदी आपल्याला 1 नंबरचा नंदी आपल्या दावणीला दिला ते. हम्म. त्यांचं मेन पहिले आभार मानतो. नक्की दादा आजचं कसं काय नियोजन केलंय? आज गाडी जमलेली आहे आपली. ओके, म्हणजे बैल आपण एक दिलेला आहे सांगून बैलाला दिलेला आहे. का? ओके. नक्कीच एक चांगलं नियोजन असेल. दादा येणारा काळ शुभम डावकडे बघता कसं काय वाटतं? कारण का बघा 3-4 महिने तुमच्याकडे आहेत. 3-4 महिन्यामध्ये बरेचसे असे नियोजन करायचे आहेत, चांगल्या शर्यती करायच्या आहेत. कसं काय नियोजन करताय तुम्ही? नियोजन म्हणजे आपला मेन पहिलं प्राधान्य विशाल दादाला देऊ. हम्म. सुकापूरच्या, कारण की ते मास्टर माइंड आहेत. बरोबर. ते जे ठरवतील की आज आपण ही गाडी धरायची या बैलावर, तर ते 100% सक्सेसफुल होतो. विशाल दादा म्हणजे नियोजनाचा बादशाह म्हटलं जाईल, कारण का बरेचसे अशा नंदींचे ते स्वतः नियोजन करते आहेत आणि कितीतरी लोकांना गुलाल म्हणजे त्यांना या क्षेत्रामध्ये बघा शेठच्या सोबत राहून या क्षेत्रामध्ये कुठून कुठेतरी त्यांना बराचसा अनुभव आलेला आहे. आपले पंढरीनाथ शेठ फडके यांच्या सोबत असायचे आणि आज कुठून कुठं बरेचशा नंदींचे नियोजन करून आज बरेच जणांना गुलालामध्ये ठेवतात, काय सांगाल? तो स्वर्गीय असे पंढरीशेठ जगन्नाथ फडके यांच्याच मार्गदर्शनाखाली ते पावलावर पाऊल ठेवून ते चांगलं नियोजन करतात. दादा आज बघायला गेलं तर फडके शेठचा सर्जा पण चांगला पळतंय. कधी ना कधी आपल्याला ही जोडी पण पळताना बघायला भेटेल का? कारण का नियोजन करते तर तुम्ही स्वतःच आहेत. तो 100% होईल. मी हा. बोललो विशाल दादाला की बोलू आपण शेठच्या बैलात एकदा. मस्त, म्हणजे एक चांगला स्पीड देखील लागेल आली सध्या टॉपचा नंदी. दादा शेवटचाच प्रश्न घेते, जास्त विचारत नाही. आपला करार वगैरे कसा काय झालाय? आपला करार 3 महिन्याचा आहे. हम्म. 3 महिन्याचा करार आहे. नक्कीच चालेल दादा, शुभेच्छा देतो तुम्हाला. आज चांगला नंदी तुमच्या दावणीला आलाय आणि याच्या व्यतिरिक्त आणखी पण नंदी आहेत, पण शुभम डावकडे बघता एक वेगळाच आनंद वाटत असेल, काय सांगाल? आनंद म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नाव केलं ना आपलं त्यांनी. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी देखील आणि येणाऱ्या भावी कालासाठी देखील, कारण का शुभम डावचा जो भावी काल आहे तो खूप प्रकाशित असणार आहे, सूर्यासारखा आणखी पळकर असणार आहे. तर शुभेच्छा देऊया तुम्हाला संपूर्ण टीमला आजच्या या शर्यतीसाठी आणि येणाऱ्या पुढच्या शर्यतींसाठी. धन्यवाद दादा. धन्यवाद तुम्हाला पण, कारण की वेळात वेळ काढून आमची मुलाखत घेण्यासाठी आले तुम्ही. खास करून तुम्हाला पहिल्या धन्यवाद देतो. धन्यवाद.